हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया आपण सुकी भेळ। सुकी भेळसाठी मी घेतलेला आहे कुरमुरा, फरसाण, कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू, कोथिंबीर, शेंगदाणे आणि शेव। ही आहे सुकी भेळची चटणी। या चटणीची रेसिपी मी आधी दिलेली आहे। हे मीठ आहे, ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट मसाला घातलेला आहे। चला आपण आता भेळ बनवूया। मी यावर थोडंसं मीठ घालत आहे आणि लिंबू आणि हा मी मसाला घालत आहे चटणीचा, सुकी भेळचा। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मस्त आपली सुकी भेळ रेडी आहे खाण्यासाठी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।